नमस्कार मित्रांनो, तुमचे माझ्या डेली सोल्युशन चॅनलवर स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी पाठ 5वा मुंग्यांच्या जगात याचा स्वाध्याय. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. कीटकांमध्ये मुंग्यांचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते? कीटक वर्गात सर्वात जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार म्हणून कीटकांमध्ये मुंग्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. मुंग्या गंधकण केव्हा सोडतात? मुंग्या हे गंधकण फक्त अन्नाचा साठा मिळाल्यावरच सोडतात. मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात? मुंग्या नेहमी स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी तत्पर असतात. प्रश्न 2. मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण कसे करतात? स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात. स्वतःच्या किंवा वसाहतीच्या संरक्षणासाठी काही मुंग्या कडकडून चावा घेतात, काही मुंग्या विषारी दंश करतात, तर काही विशिष्ट अंमलाचा फवारा शत्रूवर सोडतात. नकळत एखाद्या वेळेला लाल मुंग्यांच्या वसाहतीवर पाय पडल्यास काय होते हे तुम्हाला माहीत आहे. मुंग्या चावा घेतात, त्यामुळे तेथून आपण पळ काढावाच लागतो. काही जातीच्या मुंग्यांना दंश करण्यासाठी सुईसारखी योजना केलेली असते. यासारखे उपाय मुंग्या स्वतःचे संरक्षण व वसाहतीचे संरक्षण करते. वाक्यात उपयोग करा. माग काढणे. पोलिसांनी चोरांचा माग काढून त्यांना पकडले. 2. सावध करणे. किल्ल्यावर जाताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सावध केले. 3. फवारा सोडणे. हत्तीने लहान मुलांच्या अंगावर पाण्याचा फवारा सोडला. 4. तत्पर असणे. मधु गणिते सोडवण्यात तत्पर होती. 5. पळ काढणे. पोलिसांना पाहून चोरांनी पळ काढला. 6. 10 होणे. रोहितच्या जखमेवर औषध लावताना दाह होत होता. 7. हाणून पाडणे. आईने परीक्षा असल्यामुळे आमचा खेळायला जाण्याचा डाव हाणून पाडला. प्रश्न 4. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. माणसांना दंश करणारे मुंग्यांप्रमाणे दुसरे कीटक कोणते? त्यांचा दंश माणसावर काय परिणाम होतो? दंश करणारे कीटक आणि दंशाचा परिणाम. मच्छर किंवा डास याचा फोड येतो. विंचू चावल्यास माणसाच्या अंगात विष भिनते आणि खेकडा चावल्यास जखम होते. अन्नसाखळी म्हणजे काय? शिक्षकांकडून माहिती मिळवा व तुमच्या शब्दात लिहा. अन्नसाखळी म्हणजे एक सजीव दुसऱ्या सजीवांवर अवलंबून असतो. अशा रीतीने अन्नासाठी सजीव परस्पराशी साखळीप्रमाणे जोडलेले असतात. एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला खाऊन पोट भरतात, यालाच अन्नसाखळी म्हणतात. मुंग्यांप्रमाणे अन्नसाठा करणारे आणि अन्नसाठा न करणारे कीटक व प्राणी यांची नावे लिहा. ग्रंथालयात जाऊन पुस्तकातून माहिती मिळवा. अन्नसाठा करणारे कीटक मुंगी, मधमाशी. अन्नसाठा न करणारे कीटक झुरळ, घरमाशी. अन्नसाठा करणारे प्राणी माकड, उंट. अन्नसाठा न करणारे प्राणी वाघ, सिंह, हत्ती. प्रश्न 5. या पाठात आलेले मुंग्यांचे कोणते गुण तुम्हाला आवडले ते सांगा. मुंग्यांचे गुण: उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार. मुंग्यांवरील कविता शोधा व वर्गात म्हणून दाखवा. यातली कविता आहे मुंगी उडाली आकाशी. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. थोर नवलाई झाला, वांझे पुत्र प्रसवला. विंचू पाताळाशी जाय, शेष माथावंदी पाय. माशी व्याली घार झाली, देखोनी मुक्ताई हसली. प्रश्न 7. मुंगी या शब्दांची वेगवेगळी रूपे या पाठात आलेली आहेत, ती शोधा व लिहा. त्याप्रमाणे एखाद्या शब्दाची वेगवेगळी रूपे लिहा. मुंगी, मुंग्या, मुंग्यांना, मुंग्यांनी, मुंगीला, मुंग्यांचा.
तसेच प्राणी, प्राण्यांना, प्राण्यांची, प्राण्याला, प्राण्यांचा, प्राण्यांचे, प्राण्याने. खालील वाक्यातील नामे ओळखा व सांगा. बंडूची इजार 4 बोटे लांब झाली. यामध्ये नामे आहेत बंडू, इजार, बोटे. आईने इजार एका कोनाड्यात फेकली. यामध्ये आहेत आई, इजार आणि कोनाडा. माणसांप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत. यामध्ये माणूस आणि मुंग्या. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. यामध्ये कविता, भारत, धावपटू. खालील वाक्यातील रिकामी जागी योग्य नामे घाला. डॅश माधवला म्हणाली. आई माधवला म्हणाली, आंब्याच्या झाडावर डॅश लटकत होत्या. आंब्याच्या झाडावर कैऱ्या लटकत होत्या. घसरगुंडी खेळायला आम्ही बागेत गेलो. घसरगुंडी खेळायला आम्ही बागेत गेलो. त्यानंतर आहे मराठी विषय मला खूप आवडतो. मराठी विषय मला खूप आवडतो. राष्ट्रपतीचे भाषण ऐकून डॅश मंत्रमुग्ध झाला. राष्ट्रपतीचे भाषण ऐकून लोकेश मंत्रमुग्ध झाला. महागाई वाढल्याने डॅश महागल्या. महागाई वाढल्याने वस्तू महागल्या.